रचनाचा नवा संसार सुखात चालला होता. तिच्या गोऱ्यापान देहावर तिचा नवरा भलताच खुश होता. हा सौंदर्याचा खजिना जेव्हा बेडरूममध्ये खुला होत असायचा तेव्हा तिचा नवरा त्या रूपाचा मनसोक्त आनंद लुटत होता. बेडरूममध्ये तिला पूर्ण नागडे करून तो तिच्या रूपाचे कौतुक करायचा. नवऱ्याच्या स्तुतीने ती हरकून जात होती. तिला आपल्या सौंदर्याचा अभिमान होताच, पण पतीच्या प्रेमाने तिचा आनंद गगनात मावत नव्हता. एकांतात नवरा बायकोच्या सुखाला उधाण येत असायचे. तुझ्यासारखी बायको मिळाली म्हणून सगळे माझ्यावर जळतात, तो तिला मिठीत घेत म्हणायचा. मग मी आहेच देखणी, तीही त्याला खुन्नस देत म्हणायची. मात्र त्याची ही मस्करी हळूहळू वाढत गेली. त्याचा भाऊजी म्हणजे बहिणीचा नवरा रायपूरमध्ये VIP बटालियनमध्ये अधिकारी पदावर होता. सरकारी खात्यात महत्त्वाच्या पदावर काम करत असल्याने त्याचे राहणीमान चांगले होते. तो तगडा पुरुष होता. तो कधी सासरवाडीत आला की त्याचे पिदार शरीर सहजपणे दृष्टीत पडत होते. तो नंदेचा नवरा असल्याने रचना त्याला मान देत होती, त्याचे आदरातिथ्य करत होती. यावरून बेडरूममध्ये नवऱ्याने तिला छेडले. भाऊजी कसे बघत असतात ना तुझ्याकडे, ती म्हणाली. मस्त आहेत ते, कसला तगडा आहे, मसल कसले भारी आहेत त्यांचे, ती नवऱ्याला चिडवत म्हणाली. तिच्यासाठी हे सगळे चेष्टेने चालले होते. त्याने डोळ्या मारला. मग देणार का त्याला सुख. त्याचे हे बोलणे वेगळ्या वळणावर चालले होते, पण तीही रंगात आली होती. मौज म्हणून नवरा बोलेल आणि त्याला खुन्नस देत ती बोलत होती. देणार आणि घेणारही इतका तगडा पुरुष कोण नाही म्हणेल. नवऱ्याला चापट मारत ती म्हणाली. त्याने तिला मिठीत आवळले आणि चुंबन घेतले. तिला आवळत तो म्हणाला, त्याला देणार मग मी काय करू, तू बघत बस, असे म्हणत ती खळखळून हसली. त्याची उत्तेजना वाढली होती. त्याने तिला बेडवर पाडले आणि तिच्यासोबत तो कामक्रीडा करू लागला. ती त्याला प्रतिसाद देऊ लागली आणि शरीर सुखाला उधाण आले. तो त्या रात्री जास्तच उत्तेजित झाल्यासारखा तिला वाटला. सकाळी ती बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तो आला. त्याचा हा चावटपणा तिला नवीन नव्हता. दोघांनी बऱ्याचदा एकत्र आंघोळीही केल्या होत्या, त्यामुळे ती हसली. आज मात्र त्याच्या हातात मोबाईल होता. त्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला. तिचे नग्नरूप कॅमेऱ्यात बंदिस्त होऊ लागले. ती लाजून अंग झाकू लागली. तो म्हणाला, थांब, एखादी हिरोईनसारखे दिसते, आणि त्याने तिचे व्हिडिओ काढले. आंघोळ झाल्यानंतर ती बेडरूममध्ये आली तेव्हाही त्याने तिचे कपडे बदलत असताना फोटो काढले. हे आता नेहमीचे झाले होते. तो रोजच बेडवर नग्न झोपलेले कपडे बदलत असताना आंघोळ करतानाचे फोटो काढत होता. तिच्या प्रत्येक अवयवाचे, अगदी गुप्तांगाचेही फोटो त्याने काढले होते. नवऱ्याचे हे वागणे बायको रचनाला विक्षिप्त वाटले. ती त्याला विरोध करत होती, पण तो काही ऐकत नव्हता. त्याने तिचे अनेकदा वेगवेगळ्या अवस्थेतील फोटो मोबाईलमध्ये टिपले होते. कुणी हे फोटो बघितले तर फजिती होईल, ती काकूतीने म्हणायची. कोण नाही ग बघत, फोन लॉक असतो माझा, तो तिला समजावत होता. मग कशाला काढत बसतोस फोटो, ती म्हणाली. म्हणजे कोणाला दाखवू म्हणतेस की काय, त्याने चेष्टेच्या स्वरात विचारले. ती ही मस्करी करत म्हणाली, मग काय तर, एवढे फोटो काढतोस तर दाखवायचे ना कोणाला तरी. खरं सांगू का, मला आवडतं ग तुझे फोटो दुसऱ्यांना दाखवायला. माझी बायको किती सुंदर आहे ते इतरांनी बघावे असे वाटते, तो तिच्याकडे जात म्हणाला. तिने म्हणत विषय सोडून दिला. तो तिला मिठीत घेत म्हणाला, भाऊजींना पाठवतो तुझे फोटो, आले की सारखं तुला बघत असतात. अच्छा, त्यांना दाखवा म्हणजे तुमच्या बहिणींना सोडून तुमच्या बायकोला घेऊन जाईल, असे हसत तिने त्याला टोला दिला. तो म्हणाला, घेऊन कशाला जातोय, इथे आहे तोवर मजा करू दे की. असे बोलता बोलता त्याची कानशील तापली होती. त्याचा जोर वाढला होता. त्याचे हे वागणे तिला समजत नव्हते. भाऊजीशी आपल्या बायकोच्या संबंधाची कल्पना करून तो उत्तेजित होत असायचा हे रचनाच्या लक्षात आले होते. पण तो तिचे नागडे फोटो दुसऱ्या कोणाला दाखवेल असे तिला कधी वाटले नव्हते. पण भाऊजी बायकोला न घेता एकटाच त्यांना भेटायला का आला याचा उलगडा तिला झाला नव्हता. दिवसभर तिने त्याचे चांगले आदरातिथ्य केले. रात्री तिचा नवरा आणि त्याचा भाऊजी बोलत बसले होते. ती बेडरूममध्ये गेली. काही वेळात
तिच्या नवऱ्याऐवजी त्याचा भाऊ बेडरूममध्ये आला. भाऊजी तुम्ही कसे काय? तो म्हणाला तुझ्यासाठीच आलोय. आणि तो तिच्या अंगाशी बिलगला. तिला काय करावं हे सूचना झाले. काय करताय तुम्ही हे घाबरत ती म्हणाली. हे करण्यासाठीच मी आलोय असे सांगत त्याने तिला मिठीत घेतले. ती सुटका करून घेण्यासाठी धडपड करू लागली, पण त्याची मिठी सैल झाली नाही. त्याने तिच्या समोर मोबाईल धरला. हे बघ तुझे रूप पाहून मी घाया झालोय. मला सुख घेऊ दे या जवानीचं. त्याचे ओठ तिच्या गालावरून फिरत होते. मोबाईलमधील फोटो पाहून ती हादरली. तिचा विरोध थंड पडला. तिच्या नवऱ्याने टिपलेले फोटो भाऊजीच्या मोबाईलमध्ये होते. तिला अस्वस्थ वाटू लागले. इतक्यात तिचा नवरा आला. माझे फोटो यांच्या मोबाईलमध्ये कसे? तिने नवऱ्याला जाब विचारला. अगं भाऊजींना तू आवडते ना, म्हणून मीच त्यांना दिले. त्याचे हे निर्लज्ज उत्तर ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती संतापाने लाल झाली, पण तो निर्लज्जपणे हसत होता. तुला पण आवडतात ना भाऊजी? किती तगडे आहेत बघ, किती मस्त मसल आहेत त्यांचे. त्याचे हे बोलणे ऐकून ती हादरून गेली. तो तिच्याजवळ आला. आता या मस्तमत जवानीचा आनंद भाऊजींना घेऊ दे. तू त्यांना साथ देऊन मजा कर असे त्याने सांगितले. आपला नवरा काय बोलत आहे हे तिला कळेना. त्याचा भाऊजी मात्र तिच्या शरीराचे मर्दन करू लागला होता. तिचे काही चालत नव्हते. तो तिचे चुंबने घेत तिच्या कपड्यांशी खेळू लागला. त्याचे हात तिच्या कपड्यांच्या आत शिरून चाळे करू लागले. त्याच्या मदतीला तिचा नवरा आला. नवऱ्याने तिचे कपडे उतरवले आणि भाऊजीसमोर तिला भोंगळे केले. तो नराधम मेवण्याच्या बायकोशी शरीरसंबंध करण्यास तयार झाला होता. त्या दोघांपुढे तिचे काहीच चालले नाही. तिच्या नवऱ्यासमोरच त्याच्या भाऊजीने तिच्या शरीराचे मनसोक्त लचके तोडले. रात्रभर तिच्याशी समागम करून तो शांत झाला, पण आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबणारे नव्हते. त्या नराधमाची भूक वाढत होती. तो मनात येईल तेव्हा तिच्याशी संभोग करण्यासाठी येत होता. या त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अधिकारी विवेक अष्टाना यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महिलेने तक्रार दाखल केली आहे. तिचा नवरा तिचे अश्लील व्हिडिओ बनवून भाऊजीला पाठवत होता. भाऊजी रायपूरमध्ये VIP बटालियनमध्ये कार्यरत होता. जेव्हा भाऊजी घरी आला तेव्हा नवऱ्यासमोरच त्याने अश्लील चाळे केले. याबाबत महिलेने पतीकडे तक्रार केली, तर त्याने तिला भाऊजीसोबत संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला. याचा फायदा घेत भाऊजीने तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने पडाव येथील एका गेस्ट हाऊसमध्येही तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या नवऱ्याला अटक करून गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणातील भाऊजीने म्हणजे रायपूरमध्ये माजी मंत्र्याच्या सुरक्षेत कार्यरत असलेल्या PSOने सुसाईड नोट लिहून स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत ती विवाहिता आणि तिच्या सासऱ्यावर आरोप केला आहे. त्याने नमूद केले आहे की त्याच्या मेवण्याची बायको आणि सासरा दोघे त्याला ब्लॅकमेल करत होते. 1.5 महिन्यापूर्वी त्याची बायको माहेरी गेली होती. तेव्हा तिची वहिनी आणि वडिलांनी 30 लाख रुपये मागितले होते. हे पैसे नाही दिले तर तुझ्या नवऱ्याला कोणत्या तरी प्रकरणात अडकू अशी धमकी दिली होती. सध्या या विचित्र प्रकरणाने देशभर खळबळ माजली असून नेमके काय घडले याबाबत पोलीस तपास सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.